जगात भारी कोल्हापुरी असं म्हटलं जातं. कोल्हापूरच्या अनेक लोकांनी आपलं नाव जगभरात रोशन केलेल्या अनेक घटना आपल्याला इतिहासामध्ये बघितलं तर जाणवतील आणि सध्याही त्या सुरू आहेत. NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, यामध्ये सिलेक्ट झालेली कोल्हापूरची पहिली मुलगी रिशेल अमन बारदसकर आज आपल्यासोबत आहे. रिशेल, सर्वप्रथम तुझं स्पीड न्यूजमध्ये मी मनापासून स्वागत करते. थँक्यू मॅम. आणि दुसरी गोष्ट, तुझं खूप खूप अभिनंदन करते संबंध कोल्हापूरकरांच्याकडून, महाराष्ट्राकडून, की तुझं सिलेक्शन झालंय ते पण नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये. थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. रिशेल, माझा पहिला प्रश्न तुला असा होता, ज्या दिवशी तुला समजलं की NDA मध्ये तुझं सिलेक्शन झालंय, तो दिवस तुझ्यासाठी कसा होता? घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? मित्रमैत्रिणींचे तुला कॉल आलेच असतील. एकंदरीत त्या दिवसाचं वर्णन आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. सो माझी मेरिट लिस्ट नोव्हेंबरमध्ये निघाली, नोव्हेंबर 17ला. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते पुण्याला, म्हणजे मी घरी नव्हते. मी पहिले मम्मी पप्पांना कळवलं लगेच. अच्छा. मम्मी पप्पा खूप आनंदात होते. म्हणजे माझंही हार्डवर्क, माझ्या मम्मी पप्पांचं, आजी आजोबा, माझे अंकल जे स्वतः लेफ्टनंट कर्नल आहेत, माझे आजोबाही मिलिटरीमध्ये होते. सो ते सगळ्यांचं सॅक्रिफायसेस, ते सगळ्यांचं हार्डवर्क, त्यांनीही खूप हार्डवर्क घेतलंय. सो त्यांनाही खूप आनंद झालाय. माझे फ्रेंड्स, त्यांना खूप एक्साइटमेंट झाली. आणि मलाही बघून माझ्या ज्या ज्युनियर्स वगैरे कॉलेजमध्ये होत्या, त्यांनी पण म्हणजे त्यांना इन्स्पिरेशन मिळालं की त्यांनी अशा एक्झाम्स अटेम्प्ट कराव्या. सो खूप आनंदाची भारी होता दिवस. हो. हा, म्हणजे तू आता सांगितलंस की घरात सुद्धा तुझ्या मिलिटरीमध्ये असणारी लोक होती, त्यांचा सपोर्ट तर तुला मिळाला असेलच नक्की. दुसरा प्रश्न माझा असा आहे तुझ्यासाठी की NDA म्हणजे नेमकं काय, हे बऱ्याच मुलांना आणि मुलींना माहिती नाहीये. कोल्हापुरातून सिलेक्ट होणारी जरी तू पहिली मुलगी असलीस तरी कोल्हापूरकरांच्या मध्ये जे टॅलेंट आहे ते ठासून भरलेलं आहे. जर त्यांना सुद्धा तुझ्यासारखं NDA मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल, पुढं आपलं करिअर, एक वेगळं करिअर निर्माण करायचं असेल, तर त्यांनी काय करावं आणि NDA म्हणजे नेमकं काय आहे, त्यासाठी काय करावं लागतं, ही माहिती आम्हाला तुझ्याकडून आज हवी आहे. ओके. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ते लोकेटेड आहे खडकवासला, पुण्यात. इट इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड ट्राय सर्व्हिसेस अकॅडमी, जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या कॅडेट्सना एकत्र ट्रेन करतं बिफोर दे आर कमिशन्ड ॲज ऑफिसर्स. सो माझी तयारी ॲक्च्युली 12th मध्ये सुरू झाली. मी JEE आणि CET साठी प्रिपेअर करत होते. मला फॉर्म म्हणजे मागच्या वर्षी सुरू झाले 2021 मध्ये. मी न्यूजमध्ये वाचलं होतं, त्याच्यानंतर लगेच मी फॉर्म्स भरले होते. NDA ची UPSC वेबसाईटवर फॉर्म्स येतात, ते मी लगेच भरले होते. त्यानंतर माझी रिटर्न होती एप्रिलमध्ये. सो पहिला प्रोसेस असतोय रिटर्नचा. एक रिटर्न एक्झाम असते, ज्याच्यात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, सोशल सायन्समध्ये हिस्ट्री, सिविक्स, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश सब्जेक्ट, असे सब्जेक्ट्स असतात ज्याच्यावर तुमची रिटर्न एक्झाम बेस्ड असते. टोटल 900 मार्क्सची असते आणि तिचा कट ऑफ अराउंड 350 to 360 मार्क्स दरवर्षी जात असतो. सो रिटर्न क्लिअर केल्यानंतर तुम्हाला SSB साठी कॉल लेटर येतो. SSB स्टँड्स फॉर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. ते तुमचं इंटरव्ह्यू 5 डेजसाठी असतोय. सो बेसिकली तुमचं सायकोलॉजिकल मॅपिंग, तुमचं ग्रुप टास्क असतात त्याच्यात 15 OLQs म्हणजे ऑफिसर लाईक क्वालिटीज. त्याच्यात ते त्यांनी टेस्ट करत असतात की तुम्ही डिफेन्स जॉईन करायला केपेबल आहात की नाही. सो बेसिकली संस्कृतमध्ये एक म्हणणं आहे की मानसा, वच्छा आणि कर्माना. त्याच्यात म्हणजे माणसा म्हणजे जे विचार करता, वच्छा म्हणजे जे बोलता आणि कर्माना म्हणजे करता. नक्कीच. सो ह्या टेस्ट मधून त्यांनी बघतात की तुम्ही जे विचार करता, बोलता आणि करता ते कन्सिस्टंट आहेत की नाही. आणि ज्यांनी जे कोणी त्यांनी समजतात की कन्सिस्टंट आहेत, ती पोरं सिलेक्ट होतात ह्यात. हे आहे SSBचं प्रोसिजर. SSB मध्ये रेकमेंड किंवा सिलेक्ट झाल्यानंतर आता मी एअरफोर्ससाठी आहे. सो मी पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट दिली होती. ते तुमचं कॉग्नेटिव्ह स्किल्स किंवा मग आपण जे सायकोमोटर स्किल्स म्हणतो ते टेस्ट करायला असतं. तीही माझी क्लिअर झाली. माझी म्हैसूरमध्ये होती ती. त्यानंतर माझे मेडिकल्स होते दिल्लीमध्ये आणि आय एम मेडिकली फिट नाव. NDA 12वी नंतर एंट्री असते. बाकी ग्रॅज्युएशन नंतरही करू शकता थ्रू CDS आणि AFCAT. रिशेल, यासाठी नेमकी एज लिमिट काय आहे, म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांना ही परीक्षा देता येते, काय सांगशील? सो याची एज लिमिट 16.5 to 19.5 एज आहे. आणि जेव्हा तुम्ही अकॅडमी एंटर करत असतात तेव्हा मॅक्सिमम तुमचं एज 19.5 किंवा त्याच्या आत असावी. अच्छा, म्हणजे तुम्हाला ही जर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तयारीला लागणं गरजेचं आहे, कारण यामध्ये एज लिमिट सुद्धा यांनी ठरवलेली आहे. त्यानंतरचा पुढचा माझा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे, तू जेव्हा
जेव्हा अभ्यास करत होतीस तेव्हा अभ्यास करताना नेमकं तुला घरातल्यांचा पाठिंबा कसा मिळाला, कसा त्यांनी तुला सपोर्ट दिला आणि हा अभ्यास करताना तुला आलेले वेगवेगळे अनुभव काय सांगशील त्या संदर्भात? सो माझी फॅमिली म्हणजे माझे मम्मी पप्पा, आजी आजोबा, माझे अंकल खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे माझं डिसिजन होतं की डिफेन्समध्ये जॉईन करायचं. त्यांनीही तेवढ्याच एक्साइटमेंटनी मला एनकरेज केलं. म्हणजे डिफेन्समध्ये कशाला जॉईन होतीयस किंवा का, हे असं काही प्रश्न नव्हता. त्यांनी खूप ऑप्टिमिस्टिक आहेत की होतंय म्हणून. म्हणजे हार्डवर्क केल्यानंतर काही गोष्ट मिळू शकते हे मी त्यांनाही बघून, म्हणजे त्यांच्याकडे बघूनही मला हे जाणवतं. माझे आई बाबांचे डिसिप्लिन, त्यांचं डेडिकेशन, त्यांचे सॅक्रिफाइसेस बघून हे मला जाणवतं. सो त्यांचंही खूप सपोर्ट आहे माझ्या सक्सेसमध्ये. नक्कीच. म्हणजे घरातून पूर्ण सपोर्ट होता, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा त्या क्षेत्राशी निगडीत असणारी अनेक लोक होती आणि तिच्याही मनात होतं की ती NDAमध्ये तिनं जावं, यासाठी तुझं सिलेक्शन झालं. एक महत्त्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे. सध्या सोशल मीडियामध्ये पूर्ण जग गुरफटलेलं आपल्याला दिसतंय. सगळे मुलं मोबाईलचा सर्रास वापर करत आहेत. तू किती वेळ मोबाईलचा वापर करत होतीस हे तू आमच्या प्रेक्षकांना सांग. जसं मी म्हटलं, मी JEE साठी पण प्रिपेअर करत होते आणि NDA साठी पण. सो मी तसा मोबाईल म्हणजे ठेवला नव्हता. मी फक्त व्हॉट्सअपवर जर काही गरज असली तरच वापरायचे. सोशल मीडिया खूप म्हणजे जेवढे त्याचे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच त्याचे नेगेटिव्ह पण आहेत. नक्कीच. आपण त्याला रिसोर्सफुली यूज करू शकतोय किंवा मग त्याचा दुरुपयोगही करू शकतोय. नक्कीच. सो युट्यूबमध्ये तुम्हाला NDA बद्दल इतकी माहिती आहे, सगळ्या एक्झाम्स, नॉट ओन्ली NDA, इनफॅक्ट सगळ्या एक्झाम्स बद्दल इतकी माहिती आहे. आपण बघतोय जे ग्रामीण भागातली पोरं आहेत त्यांनाही काही रिसोर्स नसून पण त्यांनी इतकं पुढे जातात. नक्कीच. सो मी जे रिसोर्सेस होते त्यांचा उपयोग केला. सोशल मीडियावर जास्त टाइम घालवला नाही, कारण टाइम इज मनी. म्हणजे टाइम खूप मोठं रिसोर्स आहे. सो सोशल मीडियावर टाइमपास करावा, म्हणजे एक मनोरंजन म्हणून. सोशल मीडिया मनोरंजन म्हणून वापरू शकताय, म्हणजे रिलॅक्स करायला, थोडंसं फ्रेश व्हायला, ते पण थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी आपल्या फ्रेंड सोबत आपले विचार शेअर करावे. असं सगळ्यांची सोशल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, पण ते पण एक लिमिटमध्ये असावं. कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असावी. नक्कीच. बाकी आपण गुगलमध्ये, युट्यूबवर खूप सारे रिसोर्सेस आहेत, न्यूज आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला जगात जे काय घडतं ते कळतं. नक्कीच. ते आपल्याला फ्युचरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो ओके. रिशलला जी गोष्ट खूप लहान वयात कळली आहे ती अजूनही काही लोकांना समजत नाही आहे. तिनं वयाच्या 19व्या वर्षी एवढं मोठं काहीतरी तिनं अचीव केलं आहे. ह्याचं मेन कारण होतं ती मोबाईलपासून दूर नव्हती, पण तिनं मोबाईलमधलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे तिला नक्की समजलं आणि म्हणूनच ती आज या पोस्टवरती आहे. तिनं आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोबाईल यूज करा, पण सोशल मीडियामध्ये किती वेळ राहायचा आणि गुगल यूट्यूबचा वापर आपल्या फायद्यासाठी किती काळ करायचा हेही तुमच्यावरतीच डिपेंड आहे. तू खूप चांगला संदेश आजचा जो यूथ आहे त्याला दिलेला आहेस. तुझ्या घरामध्ये फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जरी तुला सपोर्ट असला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्या, तू त्यांच्याकडे बघून तुझ्या मनात आलं की मी सुद्धा NDAमध्ये जावं, तरीही प्रत्येक माणसाला काहीतरी करायचं म्हटलं तर स्वतःलाच कष्ट करावे लागतात, स्ट्रगल करावा लागतो. तुला सुद्धा अभ्यासादरम्यान काही अडचणी आल्या असतील, काही प्रॉब्लेम्स आले असतील, तू त्यावरती कशी मात केलीस हे तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हो. सो माझ्या अभ्यासाच्या वेळी आता अशा एक्झाम ज्या कॉम्पिटेटिव्ह, जे नॅशनल लेवल एक्झाम्स असतात, त्यांना कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट की असते, डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट असते. नक्कीच. सो हे रोज तेवढ्याच एफर्टनी तेवढंच 100% देणं इम्पॉसिबल नाहीये, पण थोडं हार्ड आहे. नक्कीच. सो सारखंच तुम्हाला फुल आउट ऑफ आउट मार्क्स पडत नाहीत. कधी निराशा असते, कधी खूप चांगले मार्क्स पडतात, पण कन्सिस्टंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी कमी मार्क्स पडल्यामुळे आपण थोडं डिसअपॉइंट होतो. तसंही माझ्यासोबतही झालंय. मला पहिल्या एक्झाम्समध्ये किंवा पहिल्या मॉक टेस्टमध्ये खूप चांगले मार्क्स मिळायचे नाहीत, पण तरी एफर्ट्स घालायचे, कारण मे बी आपल्याला लवकर रिझल्ट्स मिळत नाहीत, पण जर एफर्ट्स एव्हरीडे आपण 100% घालत गेलो की एक ना एक दिवशी त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येतो. नक्कीच. म्हणजे अडचणी प्रत्येकाला येतात, पण आपले इफर्ट्स आणि तुमची जी कंटिन्युटी आहे ती, तुमचं जे शेड्यूल आहे दररोजचं ते कंटिन्यू तसंच ठेवणं हेही खूप गरजेचं आहे. रिशल, पुढचा प्रश्न असा आहे, तू आता NDAमध्ये सिलेक्ट तर झाली आहेस, तुझं नेक्स्ट विजन काय आहे? पुढं काय करणार आहेस? काय सांगशील? माझं विजनमध्ये म्हणजे आता माझं जे ट्रेनिंग आहे NDAमध्ये त्याच्यात मला 100% द्यायचं आहे. म्हणजे मला तेवढं केपेबल व्हायचं आहे की कंट्रीला माझं 100% देऊन तेवढ्याच डेडिकेशननी सर्व करायचं. हेच माझं पुढचं एम आहे आणि माझ्या पेरेंट्स आणि माझ्या कंट्रीला प्राऊड करावं. रिशल सारख्या मुलींची जिद्द बघितली तर खरंच
आपल्याही मनात एक नवी उमेद निर्माण होते. जे लोक थकलेले आहेत, हारलेले आहेत किंवा नको आता देऊयात फुल स्टॉप असं ज्यांना वाटतं त्यांना हिच्यासारख्या मुलींच्याकडे बघून नक्कीच प्रेरणा मिळते. आणि तिने शेवटी जाता जाता एक गोष्ट बोललेली आहे की माझ्या कंट्रीला, माझ्या आई वडिलांना मला प्राऊड फील करायचं आहे. तुझ्या या गोष्टीवरती संबंध कोल्हापूरकरांना तुझ्यावर प्राऊड फील होतंय. तू आज इथे आलीस, तुझा अनुभव तू शेअर केलास. प्लस आमच्या जी नवीन मुलं आहेत वाटते की आपणही NDA जॉईन करावं. अशा मुलांसाठी तू एक प्रेरणादायी अशा काही गोष्टी इथं सांगितल्यास त्याबद्दल मी तुझं मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा मी तुझं मनापासून अभिनंदन करते. थँक्यू.